MSc सीईडीच्या एक्झामसाठी लेस दॅन 40 डेज रिमेनिंग आहेत आणि ह्या कमी दिवसांमध्ये तुम्हाला सीईडीच्या एक्झामसाठी बेस्ट प्रिपरेशन करायचे, कारण की ही प्रिपरेशन ठरवणार आहे की तुम्ही इंजिनिअरिंग हे टॉप कॉलेजमधनं करणार आहात की लोअर कॉलेजमधनं करणार आहात. जर तुम्ही बेस्ट प्रिपरेशन केले तर नक्कीच तुम्ही COEP अँड VGT यासारख्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट भरपूर मुलांचं काय होतं माहिती आहे की त्यांना बोर्ड एक्झाममध्ये खूप चांगले पर्सेंटेज मिळतात, बट सीईडीच्या एक्झाममध्ये खूप कमी मार्क मिळतात. आणि ह्याचं रिझन म्हणजे त्यांना हेच माहिती नसतं की त्यांना सीईडीच्या एक्झाममध्ये कुठून क्वेश्चन येतात, नक्की क्वेश्चन कुठल्या टाईपचे येतात आणि हे क्वेश्चन कुठून येतात हे भरपूर मुलांना माहितीच नसतं. आणि तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, नक्की तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये नक्की कुठून क्वेश्चन येतात. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे तर हा पण तुम्ही नक्की जॉईन करा. सगळ्यात पहिले ना आपण सब्जेक्ट वाईज अनालिसिस करूया. सगळ्यात पहिले आपण जर केमिस्ट्रीचं बघितलं तर केमिस्ट्री हा वन ऑफ द मोस्ट स्कोरिंग सब्जेक्ट हा मानला जातो. आता स्कोरिंग सब्जेक्ट का मानला जातो, कारण की केमिस्ट्रीच्या एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये टेक्स्टबुक बेसिस क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे टेक्स्टबुकमधलेच क्वेश्चन हे सीईडीच्या एक्झाममध्ये विचारले जातात. अँड प्लस ह्याच्यामध्ये PYQs हे खूप रिपीट होतात. येस, केमिस्ट्रीच्या एक्झाममध्ये PYQs आहेत हे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये रिपीट होत असतात आणि हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. ह्या इथे ना मी ते बुकची PDF ओपन केली आहे. ही एक ब्रह्मास्त्र बुकची PDF आहे. तुम्हाला माहिती असेल की ब्रह्मास्त्र बुक ही दिनेश सर, मुकेश सर अँड सोविन सर यांनी ही लॉन्च केलेली आहे. एकलव्य पब्लिकेशनची ही बुक आहे. तर ह्या बुकमधला केमिस्ट्रीमधनं सॉलिड स्टेटचा मी ते PDF ओपन केलेली आहे. अँड लक्षात घ्या की हे जेवढे पण क्वेश्चन आहेत हे 2024चे PYQs आहेत. ठीक आहे, म्हणजे 2024मध्ये हे क्वेश्चन्स आले होते. तर ह्याचे तुम्ही बघू शकता की हा जो क्वेश्चन नंबर 36 आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय लिहून दिलं आहे, रिपीटेड इन 2 शिफ्ट्स. आता रिपीटेड इन 2 शिफ्ट्स म्हणजेच काय की हा जो क्वेश्चन आहे हा 2 शिफ्टमध्ये रिपीट झाला आहे. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आता जर तुमची सीईडीची एक्झाम होत असेल तर कालच्या शिफ्टमध्ये म्हणजे कालच्या सीईडीच्या पेपरमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स आले होते त्या क्वेश्चन्समधले काही क्वेश्चन आजच्या शिफ्टमध्ये पण रिपीट होत असतात. अँड आजच्या शिफ्टमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स आले होते ह्याच्यामधले काही क्वेश्चन्स हे उद्याच्या शिफ्टमध्ये पण रिपीट होत असतात. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे हा 2 शिफ्टमध्ये रिपीट झालेला आहे. त्याच नंतर आपण जर खाली बघितलं तर खाली पण अजून तुम्हाला 3 क्वेश्चन इथे तुम्हाला बघायला मिळतील. क्वेश्चन नंबर 41, 42, 43 याचे तुम्हाला लिहून दिले रिपीटेड इन 2 शिफ्ट्स, रिपीटेड इन 2 शिफ्ट्स अँड रिपीटेड इन 2 शिफ्ट्स. म्हणजे तुम्ही ते बघू शकता की केमिस्ट्रीमध्ये किती क्वेश्चन हे शिफ्ट वाईज रिपीट होत आहेत. म्हणजे कालच्या शिफ्टमधले काही क्वेश्चन आजच्या शिफ्टमध्ये किती क्वेश्चन्स हे रिपीट होत आहेत. आणि एकाच चॅप्टरचं नाही, मी अजून एक चॅप्टरचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. यात मी अजून एक चॅप्टर ओपन केलं आहे केमिस्ट्रीमधला हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्स. हा पण केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 2 क्वेश्चन बघू शकता की हा पण क्वेश्चन 2 शिफ्टमध्ये रिपीट झाला आहे. हा पण त्याच्या खालचा पण क्वेश्चन आहे तो 2 शिफ्टमध्ये रिपीट झाला आहे. म्हणजे असे मल्टिपल क्वेश्चन्स आहेत जे 2-2 शिफ्टमध्ये रिपीट झालेले आहेत. तर तुम्ही एकदा विचार करा की जर तुमच्या शिफ्ट वाईज जर क्वेश्चन रिपीट होत असतील, कालच्या शिफ्टचा क्वेश्चन आजच्या शिफ्टमध्ये पण रिपीट होत असेल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स किती रिपीट होत असतील, 2023चे 2022चे क्वेश्चन्स किती रिपीट होत असतील. आता ज्या प्रकारे मी ह्या ते ब्रह्मास्त्र बुकमधनं हे जे PYQs काढलेत तर त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा ब्रह्मास्त्र बुकमधनं हे PYQsची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, सो हे तुम्ही केमिस्ट्रीचे अशी तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे की तुम्हाला PYQsला प्रायोरिटी द्यायची आहे. म्हणजे त्याच्याही तुम्हाला कळेल की केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये आपल्याला कुठल्या टाईपचे क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले जातात. ठीक आहे, जर आपण फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स आपण बघितलं तर फिजिक्स अँड मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात पहिले भरपूर मुलांचं डाऊट आहे की दादा डिफिकल्टी लेवल ही इन्क्रीज होते. हे खरं आहे का? तर येस, डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होते, नो डाऊट. बट जर तुम्ही सीईडीच्या लेवलचे क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला डिफिकल्टी लेवल एवढी वाटणार नाही. कारण की सीईडीचं काय करतं की जेवढे पण न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन आहेत ना तर त्याचे वर्डिंग्स अँड त्याचे व्हॅल्यूज हे चेंज करतं. म्हणजे एक क्वेश्चन असेल जो मागच्या वर्षी विचारलाय तर सीईडी तर काय करतं की त्याच क्वेश्चनचं वर्डिंग थोडं चेंज करतं, त्याचे व्हॅल्यूज थोडे चेंज करतात. मग तुम्हाला काय वाटतं की यार सीईडी त्यांनी तर हा नवीन क्वेश्चन विचारलाय, बट तसं नसतं. त्या क्वेश्चनला थोडं ट्रिकी करतात, थोडं असं करतात की तुम्हाला थोडं कन्फ्यूज होईल त्या क्वेश्चनमध्ये, बट तो क्वेश्चन प्रिव्हियस इयरला आलेला असतो. म्हणजे प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन हा रिपीट होतो. तर त्याच्यामुळे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये पण PYQs रिपीट होतात. ऑलमोस्ट 60 to 70% PYQs हे रिपीट होत असतात. आणि ह्याचं पण मी तुम्हाला इकडे एक एक्झाम्पल दाखवतो. अगेन मी ते ब्रह्मास्त्र बुकची PDF ओपन केली आहे आणि ह्याच्यामध्ये मी ते वेक्टर्स हा चॅप्टर ओपन केला जो की मॅथमॅटिक्स आहे. वेक्टर्स हा वन ऑफ द मोस्ट हाय वेटेज चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये भरपूर वेटेज असतं सीईडीच्या एक्झामला. तर ह्याते मी ह्या चॅप्टरची PDF ओपन केली आहे. आता ह्याचे तुम्ही चेक करू शकता वेक्टर्समध्ये पण हा जो क्वेश्चन आहे हा 2 शिफ्टमध्ये रिपीट झाला.
म्हणजे एक क्वेश्चन आहे तो 2 वेळा शिफ्टमध्ये आला होता, 2 शिफ्टमध्ये हा रिपीट झाला होता. अगेन जर आपण खाली स्क्रोल डाऊन केलं, आपण वेगळ्या चॅप्टरचा बघूया. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज हा एक चॅप्टर आहे. ह्याचे पण 2024चे आपण जर PYQs बघितलेत ना, तर ह्या इथे पण एक क्वेश्चन इथे तुम्हाला बघायला मिळेल. हा पण जो क्वेश्चन आहे हा 2 शिफ्टमध्ये रिपीट झाला होता. आता ब्रह्मास्त्र बुकचं मला एक काय आवडलं की ते पूर्ण तुम्हाला स्ट्रक्चर करून दिलं की 2024मध्ये कुठले PYQs झाले होते, 2023मध्ये कुठले PYQs झाले होते, हे सगळं तुम्हाला स्ट्रक्चर करून दिलं आहे. अगेन तुम्हाला इथे हे पण नोट डाऊन करून दिलं आहे की इकडे तुमचे कुठले PYQs हे रिपीट झाले होते, कुठल्या म्हणजे शिफ्टमध्ये रिपीट झाले होते की इयर वाईज रिपीट झाले होते, हे पण तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये नोट डाऊन करून दिलं आहे. सो हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ह्याला तुम्हाला स्किप नाही करायला पाहिजे, कारण की हे जे क्वेश्चन्स आहेत हे 2 शिफ्टमध्ये रिपीट होऊ शकतात, मग ते इयर वाईज सुद्धा रिपीट होऊ शकतात. तर हा एक क्वेश्चन आहे. जर आपण खाली जर इथे बघितलं इनडिफायनाइट इंटिग्रेशन, ह्या इथे पण जर आपण इथे बघितलं, हा जो क्वेश्चन आहे हा 2023मध्ये आला होता. ठीक आहे, म्हणजे हा 2023मध्ये आला होता आणि सेम क्वेश्चन 2024मध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे. अगेन जर आपण अजून खाली बघितलं सेम इनडिफायनाइट इंटिग्रेशनमध्येच हा एक इथे क्वेश्चन आहे, हा 2021मध्ये आला होता. म्हणजे हा क्वेश्चन 2021मध्ये आला होता अँड सेम क्वेश्चन 2024मध्ये परत रिपीट झालेला आहे. अगेन अजून एक खाली क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन नंबर 34, हा पण क्वेश्चन 2 शिफ्टमध्ये रिपीट झालेला आहे. तर हे ते आपण ब्रह्मास्त्र बुकच्या PDFमध्ये तुम्ही अंदाज लावू शकता की PYQs किती इम्पॉर्टंट आहेत, कारण की कुठले इम्पॉर्टंट PYQs आहेत ना त्याच्या खाली दिलेलं आहे की कुठले PYQs 2 शिफ्टमध्ये रिपीट झाले आहेत, इयर वाईज रिपीट झाले आहेत. म्हणजे ह्याच्याने पण तुम्ही एक अंदाज लावू शकता की PYQs हे किती इम्पॉर्टंट आहेत, PYQs किती रिपीट होत असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला PYQsवर प्रायोरिटी द्यायची आहे, कारण की जर तुम्ही PYQs केले तर तुमची CET लेवलची प्रॅक्टिस ही होऊन जाते. CETची एक्झाममध्ये कुठल्या क्वेश्चन्स येतात, कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स येतात, ह्याचा तुम्हाला एक अंदाज येऊन जातो. आणि जर तुम्ही लास्ट 3 to 4 इयरचे PYQs केलेत ना, तर आरामात तुमचे 7000 PYQsची इथे प्रॅक्टिस होऊन जाते. म्हणजे 3 ते 4 वर्षांची तुम्ही PYQs केले तर आरामात 7000+ PYQsची तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते. तर त्याच्यामुळे तुम्हाला PYQsवर जास्त फोकस करायचं आहे. आता तुमचा एक प्रश्न असेल, मग दादा मी हे PYQsची प्रॅक्टिस कुठून केली पाहिजे? तर त्यासाठी तुम्ही ब्रह्मास्त्र बुक ही यूज करू शकता. लक्षात घ्या की ब्रह्मास्त्र ही वन ऑफ दी बेस्ट बुक आहे. अँड अगेन तुम्हाला माहिती असेल की ही बुक कोणाची आहे, तर दिनेश सर, सोविन सर आणि मुकेश सर ह्यांनी ही बुक लॉन्च केलेली आहे. अँड ह्या बुकमध्ये सगळे तुम्हाला PYQs बघायला मिळतील. आता ब्रह्मास्त्राचे ना मल्टिपल बुक्स आहेत, जसे की ते ब्रह्मास्त्र CET चॅम्पियन ही एक बुक आहे. ह्या बुकमध्ये तुम्हाला 2023 पासून ते 2025 पर्यंत हे तुम्हाला सगळे PYQs बघायला मिळतील. अँड ह्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन्सच नाही आहेत, ह्याची तुम्हाला आन्सर की पण बघायला मिळेल. म्हणजेच काय की हे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत, तर ह्या क्वेश्चनचे नक्की कुठले ऑप्शन्स करेक्ट आहेत, तर ह्याचे आन्सर्स पण तुम्हाला खाली बघायला मिळतील. याची तुम्हाला पूर्ण आन्सर की दिलेली आहे की कुठल्या क्वेश्चनचा कुठला ऑप्शन करेक्ट आहे. प्लस त्याच्यानंतर तुम्हाला जर एकदम डिटेल सोल्युशन पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे एकदा तुम्ही जर बुक ही परचेस केली तर त्याच्यानंतर तुम्हाला दिनेश सर ॲपवरती तुम्हाला ह्याचे सगळे डिटेल सोल्युशन मिळतील. जेवढे पण ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत ह्याचे सगळे तुम्हाला डिटेल सोल्युशन बघायला मिळतील. तर तुम्ही ब्रह्मास्त्र CET चॅम्पियन बुक तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता. अगेन जर तुमचा PCB ग्रुप असेल ते PCB ग्रुपसाठी पण ब्रह्मास्त्र CET चॅम्पियन ही बुक आहे, तर ही पण बुक तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये पण 2023 पासून ते 2025 पर्यंतची PYQs आहे. त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र रँक बूस्टर ही पण एक बेस्ट बुक आहे. आणि ह्याच्यामध्ये ना काय खासियत आहे की ह्याच्यामध्ये 2021 पासून ते 2025 पर्यंत सगळे PYQs आलेले आहेत. म्हणजे विचार करा की मागच्या 5 वर्षांचे PYQs तुम्हाला ह्या ब्रह्मास्त्र रँक बूस्टर ह्या बुकमध्ये मिळतात. तर ही पण तुम्ही बुक यूज करू शकता. सो त्याच्यानंतर जर तुम्हाला फक्त एकाच इयरचे क्वेश्चन्स पाहिजे असतील तर हे ते ब्रह्मास्त्र लाईट बुक पण आहे. तर ही पण बुक तुम्ही बघू शकता. ब्रह्मास्त्र लाईट बुकमध्ये फक्त 2025चेच PYQs तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे जर कोणी असं असेल ज्याला फक्त एकाच वर्षाचे PYQs प्रॅक्टिस करायचे आहेत, देन ब्रह्मास्त्र लाईट इज बेस्ट बुक फॉर यू. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत ह्याचे तुम्हाला डिटेल सोल्युशन पण मिळणार आहे. तर ही पण एक बेस्ट बुक आहे. कारण की मला वाटत नाही की मार्केटमध्ये अशी कुठली बुक आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचे डिटेल सोल्युशन पण प्रोव्हाइड करतात. बट ब्रह्मास्त्र एकलव्य पब्लिकेशनचे एक ब्रह्मास्त्र बुक आहे, ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला डिटेल सोल्युशन पण बघायला मिळतात. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ब्रह्मास्त्र बुक ऑर्डर करू शकता. ह्या इथे माझ्याकडे एक ओल्ड ब्रह्मास्त्र बुक आहे जी तुम्ही ह्या इथे लास्ट इथे तुम्हाला दुसऱ्या पेजवर दिलेली आहे
ह्याची तुम्ही बघू शकता ओल्ड ब्रह्मास्त्र बुक, ही बुक माझ्याकडे आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 11,000 पेक्षा जास्त MCQची प्रॅक्टिस तुम्हाला करून दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एकदा विचार करा की तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये किती क्वेश्चन येतात. फिजिक्समध्ये 50 क्वेश्चन, केमिस्ट्रीमध्ये 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन, टोटल तुम्हाला 150 क्वेश्चन येतात. आता जर तुम्हाला 150 क्वेश्चन्स सोडवण्यासाठी जर तुम्ही 11,000 पेक्षा जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करून गेलात तर विचार करा की तुम्ही सीईडीची प्रिपरेशन किती नेक्स्ट लेवल करू शकता. तर त्याच्यामुळे PYQs हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले जातात. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. अँड जर तुम्हाला ब्रह्मास्त्र बुक ऑर्डर करायची असेल तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यावरनं तुम्ही क्लिक करून ऑर्डर करू शकता किंवा जर तुम्ही गुगलवरती एकलव्य पब्लिकेशन जरी तुम्ही सर्च केलं ना तर आरामात तुम्हाला ही वेबसाईट मिळेल. तर त्याच्यावरनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ॲज ऑल्सो जर तुम्ही ब्रह्मास्त्र बुक ऑलरेडी ऑर्डर केली असेल तर ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपले पुढचे येणारे व्हिडिओज ॲडमिशन प्रोसेसवर तर नक्कीच असणार आहेत. सो जर तुम्ही इंजिनिअरिंग अँड फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर ते व्हिडिओ तुमच्याकडे खूप हेल्पफुल असतील. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. त्याच्यावर पण मी तुम्हाला कॉन्टेंट प्रोव्हाइड करत असतो. जर तुमचे काही डाऊट्स असतील, जर मला पर्सनली विचारायचे असतील देन यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन इंस्टाग्राम. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. प्लस आपला टेलिग्राम ग्रुप पण आहे, ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये जर कुठली ऑफिशियल अपडेट आली सीईडी सेलकडनं तर ते मी तुम्हाला त्याच्यावरती प्रोव्हाइड करत असतो. जे पण तुमच्या करेक्शन विंडोबाबत काही अपडेट असेल तर ते पण मी तुम्हाला ह्या ग्रुपवरती प्रोव्हाइड करणार आहे. तर हा टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला जेन्युइनली आवडली असेल तर कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचा ऑप्शन आहे. तर ह्या व्हिडिओ नक्की हाईप करा, ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलापर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल. तर त्याच्यामुळे हाईप करायला विसरू नका. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.